जडले लोचन पाय स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळो नये सुख दुःख कळो नये सुख दुःख तहान हरपले भूक देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुका म्हणे नव्हे परते तुझा दर्शने मागोते देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्यां नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वर्णौ रघुबर विमल जसो जोधायक फलचारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरभु कलेश विकार राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरून शिवावतार धरून शिवावतार धरून शिवावतार धरून केले त्रैलोक पावन केले त्रैलोक पावन शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन आय शिवावतार धरून शिवे अवतार धरून केले त्रैलोक पावन केले त्रैलोक पावन केले त्रैलोक पावन रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझा पाहता विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा भगवंताच्या स्वरूप दर्शनानंतर प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन करणारा 4 चरणांचा गोडसा अभंग आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे की निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलोत ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंगा परमात्माच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला मातीला लाभलेले एक महान संत रत्न महान संत विभूती गुरुमाऊली हरिभक्त परायण कृष्णाजी माऊली जायखेडाकर त्याचप्रमाणे यशोदा अक्का जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे हरिभक्त परायण पंडित बाबा त्र्यंबक अण्णा यांच्या प्रेरणेनं आणि आपल्या सगळ्यांचंच श्रद्धास्थान हरिभक्त परायण नाना महाराज तिळवणकर त्याचप्रमाणे हरिभक्त परायण गोरख महाराज यांच्या कुशलक्षा मार्गदर्शनानं अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर आज बसलेले आहेत. भास्कर बापूंच्या चरणावती नतमस्तक होते, नाना महाराजांच्या चरणावती नतमस्तक होते. ज्यांच्या अनुषंगानं आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली, ज्यांच्या आज्ञेनं आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली, गोरख महाराजांच्या चरणावती नतमस्तक होते. खरं तर आपल्या या नगरीमध्ये सुरू असलेला हा सुंदर असा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली ही आजची सेवा खरं तर माझ्या आई वडिलांच्या पुण्याने आणि गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते आहे हे मी माझं परमभाग्य समजते. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप शत्रुजन वर्ग, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक महाराज मंडळी सर्वांच्याच चरणावती नतमस्तक होऊन छत्रपती शिवबाराजांच्या चरणावती नतमस्तक होऊन गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामिनी कृपी महाराजांच्या चरणावती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. विठ्ठल वातावरण इतकं सुंदर आहे, आल्यानंतर इतकं प्रेम मिळालं मला. खरं तर येण्याच्या आधीच गोरख महाराजांची एवढे फोन चालू होते की दीदी तुम्ही 2 वाजताच या म्हणले आमच्याकडं. म्हणलं 2 वाजता कधी कोणता कीर्तनकार येत असतो का? नाही म्हणले, आमच्या सगळ्यांना भाविकांना तुम्हाला भेटण्याची आतुरता आहे. असे इथं आल्यानंतर तुम्हा सर्वांचं प्रेम मला मिळालं. निश्चितच हे प्रेम तुमचं मला मिळतं आहे. गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामिनी कृपी महाराजांच्या वरती तुमची सर्वांची असणारी श्रद्धा, गुरुमाऊलींच्या आज्ञेनं गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादानं ही सेवा माझ्याकडून घडते आहे. अगदी आल्यानंतरच्या तरुण मित्रमंडळानं आजची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. ज्यांच्या अट्टहासातून आजची सेवा माझ्याकडे आली त्या तरुण मित्रमंडळाकरता जरा जोरदार टाळी वाजवा. छत्रपती शिवबाराजे. खरं तर या मित्रमंडळाचं नाव सुद्धा तितकंच गोड आहे, छत्रपती शिवबाराजे तरुण मित्र मंडळ. पुन्हा पुन्हा मी या सर्वच तरुण बांधवांचे मी आभार मानेन, कौतुक करेन. अशा सुंदर वातावरणामध्ये आपल्या या नगरीमध्ये सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेले आहेत. आज जो अभंग सेवेकरता निवडला तो अभंग आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा. अगदी कुणीही अभंग पाहिला, हातामध्ये घेतला, वाचला
तर लगेचच तुकोबारायांचा भाव आपल्या लक्षात येईन पहा. फार गोड वर्णन केलंय, फार गोड भाव अनुभूती व्यक्त केली आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी. अगदी कोणाही साधकाला भगवंताचं स्वरूप दर्शन झाल्यानंतर, मग ते सगुण रूपाचं दर्शन झाल्यानंतर प्राप्त होणारी स्थिती म्हणा किंवा सद्गुरु कृपा आशीर्वादानं त्या परमात्म्याच्या पूर्ण स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर प्राप्त झालेली स्थिती म्हणा, या दोनही स्थितींचं वर्णन आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय करतात. फार गोड अभंग आहे पहा. रूपी जडले लोचन. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं स्वरूप पाहता पाहता माझ्या नेत्रांची स्थिती अशी झाली, माझे नेत्र तुझ्या रूपाशी तुझ्या स्वरूपाशी इतके एकनिष्ठ झाले की आता ते इतर काही पाहायला तयार नाही. कुठेही स्थिर न होणारं माझं ते मन तुझ्या चरणापाशी स्थिर झालं. पायी स्थिरावले मन आणि देहाची स्थिती अशी झाली, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. मला वाटतं आज आपला सप्त्याचा कितवा दिवस आहे? 6वा ना. 6 दिवसांमध्ये भक्ती केल्यानंतर, भजन केल्यानंतर, हरिपाठ केल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर आजपर्यंत तरी आपल्या प्रत्येकाला ही स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे होती का नाही? देह भाव हरपला नाही होत आपल्याला का? मी सगळ्यांपेक्षाच लहान आहे बरं. सगळं काही सांगेन ते संतांच्या मुखातून आलेलं सांगेन पहा. मुळात आपल्या सकल संत साहित्याचा आपण अभ्यास केला, पाहिलं, वाचलं तर सकल संतांची अभंग रचना पाहिली, माऊलींची ज्ञानेश्वरी पाहिली, ओव्या पाहिल्या, अभंग पाहिलेत. तर या सगळ्या अभंगामध्ये, ओव्यांमध्ये साधू संतांनी आपल्याला परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं, परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करून सांगितलं, परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करून सांगितलं, परमात्म्याच्या भक्ती सुखाचं वर्णन करून सांगितलं. पण हे सगळं वर्णन करून सांगण्यामागचं नक्की कारण काय हो? मुळात साधू संतांचे अभंग, साधू संतांच्या ओव्या म्हणजे फक्त शब्द नाहीत. साधू संतांचे अभंग, साधू संतांच्या ओव्या म्हणजे त्यांना स्वतःला आलेला अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते या जगाचे देत असे. भक्ती सुखानंतर, परमात्म्याच्या स्वरूप दर्शनानंतर, परमात्म्याच्या प्राप्तीनंतर त्यांना जे अनुभव आले ना, ते अनुभव त्यांनी स्वतः पुरते मर्यादित ठेवले नाही. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जन माणसालाही ती स्थिती प्राप्त व्हावी. तुमच्या माझ्या प्रत्येक जन माणसाला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक जीवालाही त्या परमात्म्याचं दर्शन कधी ना कधी व्हावं, ही तळमळ साधू संतांची. म्हणून जे त्यांनी भक्तिरस सेवन केला, चाकला, तो स्वतः पुरता मर्यादित ठेवला नाही. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका राण भरी. मग आपल्याला हा भक्तिरस अभंगांच्या ओव्यांच्या माध्यमातून सांगण्याचं नक्की कारण काय हो? पहा, भक्ती मार्गामध्ये आपण लागल्यानंतर पहिल्या क्रमांकाची भक्ती जर कोणती असेल तर ती श्रवण भक्ती. पहा, नवविध भक्तीमध्ये पहिल्या क्रमांकाची भक्ती येते श्रवण भक्ती. अगदी कोणताही साधक, कोणताही सामान्यातला सामान्य मनुष्य अगदी आतापर्यंत पांडुरंगाला पाहिलेलं नाही, आतापर्यंत परमात्म्याचं दर्शन नाही, परमात्म्याचा फोटो सुद्धा पाहिलेला नाही. पण पहा, श्रवण भक्ती मी सांगते तुम्हाला किती महत्त्वाची, कशी आपोआप घडते. कोण्याही साधकानं परमार्थामध्ये पदार्पण केल्यानंतर, आल्यानंतर पहिल्या क्रमांकाची भक्ती जर कोणती घडत असेल तर ती श्रवण भक्ती आहे. एखादा मनुष्य, आपल्याच गावातला एखादा सामान्यातला सामान्य मनुष्य, आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, मग घराच्या ओट्यावर बसायचं तर निदान मंडपात तरी जाऊन बसू या भावनेनं आला. पहा, इथं येऊन बसला आणि इथं येऊन बसल्यानंतर पहिलाच अभंग कानावरती पडतो पंचपदी करताना. तुम्ही पंचपदीला येतात ना? कोणता अभंग गातात पंचपदीत? सुंदर ते झाड उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान. आतापर्यंत पांडुरंगाला पाहिलेलं नसू द्या, आतापर्यंत पांडुरंगाचा फोटो सुद्धा पाहिलेला नसू द्या, पण वर्णन ऐकलं ना की मग त्याची एक आकृती, त्याचं एक रूप आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतं. मग करकट्टेवरी ठेवून या तुळशी हारगळा, कासे पितांबर पाहिलेलं नसू द्या हो पांडुरंगाला, पण वर्णन ऐकलं तरी वाटतं खरंच हा असा असेल का, खरंच हा याचं स्वरूप असं आहे का, खरंच हा सुंदर ते ध्यान, सुंदर सुंदर म्हणतात सगळे, खरंच हा इतका सुंदर आहे का. एक आकृती त्या पांडुरंगाच्या आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होते. सामान्यातला सामान्य माणूस आहे, पण आकृती निर्माण झाली मनामध्ये की आपोआप त्या आकृतीभोवती, त्या रूपाभोवती त्याचं मन गुंजारव करू लागतं आणि आपोआप मनामध्ये एक भावना निर्माण होते, अंतःकरणामध्ये एक भावना निर्माण होते. याला पाहिलं पाहिजे, कधीतरी गेलं पाहिजे याच्या दर्शनाला, पाहिलं पाहिजे खरंच हा करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा असा आहे का, असा आहे का म्हणून पाहण्याची ओढ लागते. एक सांगू का, देव भेटावा असं वाटत असेल,
तो परमात्मा भेटावा असं वाटत असेल ना, तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचा प्रेमभाव पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जीव त्याच्या भेटी करता तरफडला पाहिजे. आपला तरफडतो पण संसाराकरता तरफडतो. त्याच्या भेटी करता, त्याला पाहण्याकरता कधी किती गोड माना डॉलवायलात तुम्ही, म्हणजे तुमचं ऐसी दशा येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. तो परमात्मा भेटावा असं वाटत असेल तर हा जीव त्याच्या भेटी करता झुरला पाहिजे, आतुरला पाहिजे. या जीवाच्या अंतःकरणामध्ये त्याला भेटण्याची आर्तता निर्माण झाली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे हे लोचन, हे नेत्र त्याला पाहण्याकरता आसुसलेले पाहिजे. पहा, मला सांगायचं श्रवण भक्ती किती महत्त्वाची. पहा, एक दृष्टांत सांगेन आपल्या पूर्व इतिहासातला. रुक्मिणी मातेचा विवाह ठरला शिशुपालाशी, आणि जर रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी झाला तर अनर्थ घडेल, अघटित घडेल म्हणून श्रीकृष्णाच्या कानावरती चाहूल गेली. श्रीकृष्णाला चाहूल लागली, बातमी गेली, जर हिचा विवाह शिशुपालाशी झाला तर अनर्थ घडेल, मग आपल्याला हे टाळण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. मग काय करावं म्हणून परमात्म्यानं युक्ती केली. श्रीकृष्णानं पाठवलं सुदेव ब्राह्मणाला रुक्मिणी मातेच्याकडे, आणि सुदेव ब्राह्मण रुक्मिणी मातेच्याकडे आले, समोर बसले आणि रुक्मिणी मातेला फक्त त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या सुंदर रूपाचं वर्णन करून सांगतात. आणि वर्णन ऐकते रुक्मिणी माता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपनिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. वर्णन सांगतोय सुदेव ब्राह्मण आणि वर्णन ऐकते रुक्मिणी माता. हे श्रीकृष्णाचं सुंदर रूपाचं वर्णन ऐकता ऐकता रुक्मिणी मातेची स्थिती अशी झाली, आतापर्यंत श्रीकृष्णाला पाहिलेलं नाही, पण वर्णन ऐकते आणि वर्णन ऐकता ऐकता श्रीकृष्ण परमात्मा विषयीचा प्रेमभाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं श्रीकृष्णाला, प्रभू आतापर्यंत मी तुम्हाला समोर पाहिलेलं नाही, पण तुमचं वर्णन ऐकलं, तुमच्या सुंदर रूपाचं वर्णन ऐकलं आणि तुमच्या विषयीची प्रीत निर्माण झाली. तुमचं हेच सुंदर रूप जर मी या डोळ्यांना समोर पाहिलं तर आज जेवण तुमच्या चरणावरती समर्पित करेन. मला सांगायचंय नक्की काय. आतापर्यंत रुक्मिणी मातेनं श्रीकृष्णाला पाहिलेलं, आतापर्यंत आपण सुद्धा श्रीकृष्णाला, पांडुरंगाला, त्या ईश्वराला पाहिलेलं, पण त्याचं वर्णन ऐकलं ना तरी त्याच्याविषयीचा प्रेमभाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा, याकरिता सकल साधू संतांनी आपल्याला त्याच्या रूपाचं, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं. साधू संतांची तळमळ ही आहे, आम्ही ज्या स्वरूपाचं दर्शन घेतलं ना, आम्ही ज्या स्वरूपाचं सुख प्राप्त करून घेतलं, ते या सामान्य जन माणसानं अखिल जीवानं घ्यावं, याकरिता त्याचं सुंदर रूपाचं वर्णन करून सांगितलं. वर्णन करून सांगण्याचं कारण आपल्या अंतःकरणात त्याच्याविषयीचा प्रेमभाव निर्माण व्हावा. तो परमात्मा भेटावा असं वाटत असेल तर प्रेम असावं. दुसरी गोष्ट म्हणजे हा जीव त्याच्या भेटी करता तळमळला पाहिजे, तरफडला पाहिजे. आर्त भावना, ओढ, आस त्याच्या भेटीची आपल्या जीवाला लागली पाहिजे. पहा, एकदा स्वामी विवेकानंद गेले त्यांच्या सद्गुरूंच्याकडे, आणि स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू म्हणजे कोण हो? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले आणि रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला स्वामी विवेकानंदांनी. म्हणजे गुरुदेव, मला देव भेटा म्हणून काहीतरी उपाय सांगा, काहीतरी साधन सांगा.
म्हणले देव भेटाव म्हणून काय साधन आहे? एकच साधन आहे म्हणले, कलियुगी उद्धार हरीच्या नामे नामस्मरणाशिवाय तर न पाय नाहीच. म्हणले काय करायचंय? काही नाही म्हणले, नामस्मरण करायचंय. आता गुरुदेवाने आज्ञा दिली, स्वामी विवेकानंदांनी ऐकलं. म्हणले गुरुदेवांनी साधन दिलंय भगवत प्राप्तीचं, काय? नामस्मरण. गेले 2-3 महिने लागोपाठ नामस्मरण केलं. नामस्मरण करतात, त्याचं दर्शन नाही, त्याची झलक सुद्धा नाही. पुन्हा आले गुरुदेवांच्याकडे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले. म्हणले गुरुदेव तुम्ही सांगितलं होतं नामस्मरणानं तो भेटेल. अखंडपणे 2-3 महिने लागोपाठ नामस्मरण करतोय, त्याचं दर्शन सुद्धा नाही, त्याची झलक सुद्धा नाही, स्वप्नात सुद्धा नाही तो. म्हणले काय करू? पण पुन्हा एकदा सांगा. म्हणले काही नाही, या कलियुगामध्ये नामस्मरण हाच तरुण उपाय, पुन्हा नामस्मरण कर म्हणले. पुन्हा गेले स्वामी विवेकानंद, अखंडपणे नामस्मरण करतात. 5-6 महिने अखंडपणे नामस्मरण सुरू आहे. 5-6 महिने अखंडपणे शांत निवांत ठिकाणी नामजप केला, तरी मात्र त्याचं दर्शन नाही. पुन्हा वैतागले, आले गुरुदेवांच्याकडे. आणि गुरुदेवांच्याकडे आल्यानंतर आता स्वामी विवेकानंदांनी गुरुदेवांना प्रश्न विचारला, गुरुदेव तुम्ही सांगितलं होतं नामस्मरणानं भेटेल असं, मी अखंडपणे नामस्मरण करतोय, मला त्याचं दर्शन का घडत नाही? नक्की माझ्या नामस्मरणामध्ये, माझ्या भक्तीमध्ये, माझ्या उपासनेमध्ये काही कमी पडतंय का? काही उणं राहतंय का? जे उणं राहतंय ते तरी मला सांगा, जे कमी पडतंय ते तरी मला सांगा, म्हणजे मी माझ्या साधनेतली उणीव भरून काढेन. आपलं झालंय असं, आपल्याला आपल्या सद्गुरूंना साधना दिली ना, आपण तेवढीच करीत नाही, तर उणीव भरून काढणं तर दूरच झालं. माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? स्वामी विवेकानंद त्यांच्या सद्गुरूंकडे गेले आणि प्रश्न विचारतात, माझ्या भक्तीमध्ये, माझ्या उपासनेमध्ये काही होणं राहतंय का? तेवढं सांगा. म्हणजे गुरुदेवांनी मग आता नरेंद्र म्हणून हाक मारतात स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचं नाव होतं नरेंद्र. म्हणजे नरेंद्र तुला देव पाहायचं आहे का? तुला देवाचं दर्शन घ्यायचं आहे का? चल म्हणले माझ्यासोबत. चल म्हणल्यानंतर गुरुदेव पुढं आणि त्यांच्या मागून चाललेत स्वामी विवेकानंद. गेले आणि एका शांत निवांत तलावाच्या ठिकाणी नेलं आणि गुरुदेवांनी सांगितलं स्वामी विवेकानंदांना, म्हणले नरेंद्र तुला देव पाहायचा ना, मी सांगतो तसं कर. काय कर? म्हणले काही नाही, पाण्यात डुबकी मार. आता गुरुदेवांनी सांगितलं म्हणल्यावर शंका घ्यायचं कामच नाही. लगेचच गुरुदेवांनी आज्ञा केली. रामकृष्ण परमहंसांनी तलावाच्या काठी उभेत. म्हणले सांगितलं देव पाहायचा ना, पाण्यात डुबकी मार. आता खरं खरं सांगा, पाण्यामध्ये डुबकी मारल्यानं देव दिसत असतो का? पण गुरुदेवांच्या वचनावरती इतका दृढ विश्वास स्वामी विवेकानंदांचा, गुरुदेवांनी आज्ञा केली, तत्क्षणी डुबकी मारली वर आले. आणि विचारलं गुरुदेवांनी, दिसला का रे देव? नाही दिसला. म्हणे पुन्हा डुबकी मार. पुन्हा डुबकी मारली स्वामी विवेकानंदांनी. म्हणे पुन्हा वर आले, दिसला का रे देव? नाही दिसला. आता पुन्हा डुबकी मार म्हणले. स्वामी विवेकानंदांनी पुन्हा गुरुदेवांच्या आज्ञेवरून तिसऱ्यांदा डुबकी मारली. तिसऱ्यांदा डुबकी मारल्यानंतर झालं असं, गुरुदेवांनी स्वामी विवेकानंदांचं मुंडकं जसं तसं पाण्यामध्ये दाबून धरलं. आता मला खरं खरं सांगा बरं, पाण्यामध्ये आपण किती दिवस जिवंत राहू शकतो? 7 दिवस. पुरे 5 मिनिटं सुद्धा नीट राहू शकत नाही. स्वामी विवेकानंदांनी मात्र धीर धरला. त्यांना वाटलं कदाचित हीच पद्धत असेल देव दाखवायची. स्वामी विवेकानंद मात्र अति स्थिर आहे. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, पार नाका तोंडात पाणी जायला लागलं, श्वास घेता येईना, हातपायाचा तरफडा करायला लागले. आता जीव वाचवण्याकरता काहीतरी करावं म्हणून हातपाय खोडतायत आणि पाण्यातूनच आवाज देतात गुरुदेवांना, गुरुदेव वाचवा, गुरुदेव सोडा 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 म्हणतायत. तेवढ्यात आता जीव जाणार लक्षात आलं गुरुदेवांच्या. मुंडकं धरलं आणि वर काढलं. विचारलं दिसला का रे देव? गुरुदेव कशाचा देव आणि कशाचं काय? इथं जीव गेला असता माझा, असं उत्तर ऐकलं. आता स्वामी विवेकानंदांना जवळ घ्यावं रामकृष्ण परमहंसांनी आणि सांगावं, अरे नरेंद्रा, आता स्वतःचा जीव वाचवण्याकरता जसा तरफडलास ना, तसा तो परमात्मा भेटावा याकरिता ज्या दिवशी तरफडशील त्या दिवशी तो परमात्मा भेटेल. जुरोणी पांझरा भूप आहे आता, येई पंढरीनाथा, भेटावया किंवा भेटी लागे जीवा, लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तो परमात्मा भेटावा याकरिता हा जीव तरफडला पाहिजे, तळमळला पाहिजे. आणि तिसरी अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नेत्र, हे लोचन केवळ त्यालाच पाहण्याकरता आसुसलेले पाहिजे. मुळात परमात्म्यानं आपल्याला हा मनुष्य देह दिला, हा मनुष्य अवतार. आपण या सगळे मनुष्य देहाला आलो, पण या मनुष्य देहाला आल्यानंतर परमात्म्यानं आपल्याला पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय दिलीत. पहा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ज्याच्याकरता दिलीत ना, त्याच्याकरता आपण वापरेनच. भलत्याच करता व्यर्थ आपण त्याचा वापर करीत चाललो. साधू संत मात्र तुमच्या आमच्यासारखं मानव रूप धारण करून आले आणि साधू संतांनी ज्या त्या अवयवाला ज्याचं त्याचं काम लावलं.
तुकोबराय म्हणतात घेई घेई माझे वाचे, तुम्ही ऐका रे कान, डोळे तुम्ही घ्या रे सुख, मना तेथे बुडी देई. आपलं मात्र कम्प्लीट उलट आहे. आपण मात्र डोळ्याची अख्खी ताकद, डोळ्याची जास्तीत जास्त ताकद आपण कशात शिणवीत असू, झिजवीत असू तर ती टीव्ही मोबाईल पाहण्यामध्ये. मुखानं आपण याचं त्याचं कुटाळ करीत बसलो, कानानं याची त्याची निंदा ऐकत बसलो. विज्ञानशास्त्र सांगतं 100%पैकी 82% ज्ञान, 82% ज्ञान फक्त डोळ्याने होतं. एवढी डोळ्यांची ताकद आहे, एवढं डोळ्यांचं सामर्थ्य. डोळ्यांची ताकद सांगू तुम्हाला. महाभारतामध्ये एक महान पतिव्रता स्त्री गांधारी तिचं नाव. आपल्या पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं आहे म्हणून काय केलं तिनं, आपला पती आंधळा आहे हे कळलं आणि लग्नाच्या आधीच डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. स्वतः डोळस होती, स्वतः सृष्टी पाहू शकत होती, पण तरीही मात्र डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली आणि आजीवन डोळ्यावरती पट्टी बांधून ठेवल्यामुळे तिच्या नेत्रांमध्ये, तिच्या डोळ्यांमध्ये इतकी ताकद निर्माण झाली, इतकं सामर्थ्य निर्माण झालं की महाभारत युद्धाच्या वेळी तिचा, त्या गांधारीचा पुत्र दुर्योधन फक्त डोळ्यावरची पट्टी सोडली आणि दुर्योधनावरती दृष्टिक्षेप टाकला. परिणाम दुर्योधन वज्रदेही बनला. मला सांगायचंय नक्की काय, देवाची भक्ती करायची म्हणून नाही, फक्त पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं आहे म्हणून डोळ्यांची ताकद एकवटली, डोळ्यांवर पट्टी बांधली, डोळ्यांमध्ये दृष्टीमध्ये इतके सामर्थ्य निर्माण झालं की पुत्र वज्रदेही बनवला. आपण जर याच डोळ्यांची ताकद एकवटली, साठवली तर निश्चितपणे तो परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय, दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीच. विठ्ठल विठ्ठल. हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आम्ही तो डोळे भरून पाहिला, पण त्याला पाहण्याकरता आधी काय केलं, पाहता पाहणे दुरी सारणिया. त्याला पाहण्याच्या आधी हे मिथ्या जगत पाहणं बाजूला सारलं. तुकोबरायांची स्थिती सुद्धा हीच झाली. तुकोबरायांनी त्याला पाहण्याकरता आधी हे मिथ्या जगत पाहणं बाजूला सारलं. शांत निवांत ठिकाणी डोंगरावरती जाऊन बसावं, अखंडपणे त्याचं ध्यान करावं, त्याचंच नामस्मरण करावं. त्याच्याविषयीचा प्रेमभाव अंतःकरणामध्ये निर्माण आहे तुकोबरायांच्या, आणि आर्त भावनेनं आता त्याला हाक घातली. त्या परमात्म्याचं तत्व असं आहे, कुणी एखाद्या भक्तानं जर त्याला आर्त भावनेनं हाक घातली ना की मग त्याला सुद्धा दम पडतो. योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी, योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी, योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी, योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी. पाहता मना न पुरे धानी, पाहता मना न पुरे धानी, देखिला माय देवाचा देव, देखिला माय देवाचा देव. तुम्ही टाळी वाजवायचं विसरतात बरं. आपण भजन करताना तर टाळी वाजवायचं विसरतो, पण हे सगळे आपल्याला एवढा आनंद देतात ना, त्यांच्याकरता अगदी मोकळ्या मनाने टाळी वाजवायचं. कितीतरी जपी तपी योगी ज्याची वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात, ज्याचं वर्षानुवर्ष नामस्मरण करतात, ध्यान करतात, त्यांना जो योगी यांचे ध्यानी ध्याताना तुळसी तो मी या डोळ्यानं पाहिलं. योगिया
दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मनन पुरे धनी पाहता पाहता मनन पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देव. साधू संतांनी तो योगी हा दुर्लभ पाहिला. त्याला पाहण्याकरता हे जगत पाहणं बाजूला सारलं. तुकोबराने सुद्धा तेच केलं. अखंडपणे त्याचं ध्यान करावं. आर्त भावनेनं त्याला हाक घालावी. आर्त भावनेनं त्याला हाक घातली की त्याचं तत्व असं आहे त्याला सुद्धा दम पटत नाही. तो लगेचच धाव घेतो. मोहे धाव घाली पाण्हा मोहे धाव घाली पाण्हा. फक्त एवढाच उशीर आहे. नाम घेता पंढरी राणा नाम घेता पंढरी राणा मोहे धाव घाली पाण्हा मोहे धाव घाली पाण्हा. आता तुकोबराने त्याला आर्त भावनेला हाक घातली. आता तो तुकोबरायांच्या समोर हजर आहे. आता तुकोबराने त्याचं दर्शन घेतलंय. आता तुकोबराने त्याला पाहिल्यानंतर त्याच्या सगुण रूपाचं दर्शन घेतल्यानंतर जी स्थिती प्राप्त झाली ती अभंगाच्या पहिल्या चरणात. रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन लोचन रूपी जडले लोचन रूपे जडले लोचन रूपे जडले लोचन रूपे जडले लोचन रूपे जडले रूपी जडले लोचन लोचन रूपी जडले लोचन लोचन रूपी जडले लोचन लोचन रूपी जडले लोचन रूपे जडले लोचन रूपे जडले जडले लोचन पायी स्थिरावले मन. तुकोबराय भाव व्यक्त करतायत. जणू देवाशी संवाद करतायत. आता देवा मी तुझं स्वरूप पाहिलं, मी तुला पाहिलं, तुझं दर्शन झालं आणि आता माझ्या नेत्रांची स्थिती अशी झाली. कशी झाली?
रूपी जडले लोचन. माझे नेत्र आता तुझ्या रूपाशी इतके एकरूप झाले, इतके एकनिष्ठ झाले की इतरत्र दुसरं काही पाहायला तयार नाहीतच. आणि माझं मन, माझ्या मनाची स्थिती अशी झाली, कुठेही स्थिर न होणारं, अस्थिर असणारं ते माझं मन तुझ्या चरणापाशी स्थिर झालं. मुळात आपली मानवी वृत्ती अशी आहे जी फक्त आणि फक्त सुंदरतेकडे आकर्षित होते. इथं बसलेला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव त्याला केवळ सुंदरता प्रिय आहे. आपले नेत्र, आपलं मन सुंदरतेकडे लगेचच आकर्षिलं जातं, ओढावलं जातं. निश्चितपणे तुकोबराने सुंदरच रूप पाहिलं असेल, म्हणून नेत्रांची आणि मनाची स्थिती अशी झाली, देहाची स्थिती अशी झाली. परमात्म्याच्या एकूण अवतारांपैकी, भगवान श्री महाविष्णूंच्या एकूण अवतारापैकी 3 अवतार, 3 रूप सुंदर सांगितलेत पहा नाथबाबांनी. मी माझ्या मनाने काही बोलणारच नाही. 3 अवतार, 3 रूप सांगितली जी सुंदर आहेत, अतिसुंदर आहेत. एकाच अभंगामध्ये नाथबाबांनी वर्णन केलं. सुंदर ते ध्यान घेऊनी मांडीवरी, कौसल्या जननी गीती गाय. म्हणजे कोणतं स्वरूप हो? प्रभू श्री रामचंद्र अवतार. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी, गोपाळ गवळणी खेळता ती. म्हणजे कोणतं रूप हो? श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्याच अभंगामध्ये पुन्हा वर्णन केलं नाथबाबांनी. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे असे. म्हणजे कोणतं रूप हो? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाभुणी झाला येता, किंवा विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोप वेशम दधाणम गवावृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता मला खरं खरं सांगा बरं, विभुम वेणुनादम हे वर्णन कुणाचं? गवावृंदकानंदनम चारुहासम हे वर्णन कुणाचं? श्रीकृष्ण परमात्म्याचं. पण तरीही मात्र पुढं वर्णन आलंय परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जे सुंदर स्वरूप राम अवतारामध्ये, तेच सुंदर स्वरूप कृष्ण अवतारामध्ये, आणि तेच सुंदर स्वरूप आलं पुन्हा पंढरपुरामध्ये. ते विटेवर नटलेलं सुंदर स्वरूप पाहिलं तुकोबरायांनी. तुकोबरायांची स्थिती अशी झाली पहा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथेची शोभा. कानडाव विठ्ठल कर्नाटकू, कानडाव विठ्ठल कर्नाटकू. येणे मजला वेला वेधू. अगणित लावण्य म्हणजे किती हो? अगणित म्हणजे ज्याचं गणितच करता येत नाही, इतकं ते लावण्य सुंदर स्वरूप पाहिलं तुकोबराने. परिणाम स्थिती अशी झाली. येणे मजला वेला वेधू, तुझं पाहता समोरी दृष्टीनं फिरे माघारी, किंवा पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेणे वेधियले म्हण. सगळं शक्य बाबा, सगळे अवयव आपण आपल्या ताब्यात ठेवू शकतो, पण मन ताब्यात ठेवणं सोपं नाहीच. मन असं आहे, इतकं बेकार आहे. आपल्या साधू संतांचं आपण साहित्य उचकून पाहिलं ना, चाळून पाहिलं ना, वेगवेगळ्या ठिकाणी मनाला वेगवेगळी उपमा दिलेली आपल्याला पाहायला सापडेल पहा. सोप्यात सोपी कविता आधी तुमच्या पाठ्यातली सांगते पहा. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हागल हागल फिरू येत पिकावर. असं कसं म्हणे आपलं? एका ठिकाणी कबीरदास महाराजांनी मनाला उपमा दिली बैलाची. मन के बैल चहुदिश भटके, मन के बैल चहुदिश भटके. आणि याला आकळवायचं असेल तर कबीरदास महाराजांनी उपाय सांगितला. रसी लगाव गुरु ज्ञान की, रसी लगाव गुरु ज्ञान की, मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम. मनवा
वाजवली बरं, न सांगता टाळी वाजवली म्हणजे पटले आता. आवडलं तुमचं गायन, याचा अर्थ नाही काय, न सांगता टाळी वाजवली. जोरात टाळी वाजवा बरं पण एकदा. कबीरदास महाराजांनी या अभंगामध्ये मनाला ताब्यात ठेवायचं असेल ना, उपाय सांगितलं म्हणले मन याला जर स्थिर करायचं असेल तर आपल्या ताब्यात ठेवायचंच नाही. एक तर सद्गुरूच्या तरी ताब्यात द्यायचं, नाही तर देवाच्या तरी ताब्यात द्यायचं. मग याला उपाय सांगितला. पहा, गोकुळातल्या गवळणीने उपाय केला. श्रीकृष्णाला बोलल्या गवळणी सांगितलं म्हणले, देवा श्रीकृष्ण तुला वाटत असेल ना आमच्याकरता काही करावं, आम्हाला काही द्यावं, तर एकच कर, आमचं मन तुझ्या ताब्यात घे, म्हणजे आम्ही तुझ्यापासून कधी अलिप्त कधी वेगळा होणारच नाही. मेरो मन गिरवी धर्यो श्री मनमोहन के पास, प्रेम प्याज इतनो बढ़्यो अब ना छूटन की आस. त्या गवळणींनी मन अर्पण केलं श्रीकृष्णाला, मन दिलं श्रीकृष्णाच्या ताब्यात. परिणाम त्या गोकुळातल्या गवळणी ब्रह्मरूप झाला. एका ठिकाणी नाथबाबांनी मनाला उपमा दिली. पहा पाटलाची. एखाद्या गावामध्ये एखादा पाटील असा असतो, इतका बेकार असतो तो, गावामध्ये त्याच्या पुढं दुसऱ्या कोणाचं चालूच देत नाही. नाथबाबा म्हणले, या देह नावाच्या गावामध्ये, या देहपुरीमध्ये एक मन नावाचा पाटील आहे, आणि तो मन नावाचा पाटील इतका बेकार आहे, इतका बेकार आहे, तो त्याच्या पुढं दुसऱ्या कोणाचं चालूच देत नाही. मनाची पाटील देह गावचा, विश्वास करू नका हो याचा, हा घात करील नेमाचा पाडील, फाशी पाडील, फाशी पाडील, फाशी. मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा, मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा, आलो रायाचा जोशी दोर ऐका दादा, मी आलो रायाचा जोशी दोर ऐका दादा. मनाचे पाटील पाटील देह गावचा, माझी पाटील पाटील देह गावचा, विश्वास करू नका हो याचा, करू नका हो याचा. घात करील नेमाचा पाडील, फाशी पाडील, फाशी पाडील, फाशी. मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा, मी आलो रायाचा जोशी हो राय का दादा, मी आलो रायाचा जोशी गोर ऐका दादा, मी आलो रायाचा जोशी गोर ऐका दादा. काय सांगितलं नाथबाबांनी, वर्णन काय केलं. मन नावाचा पाटील, तो दुसऱ्या कोणाचं मन असं आहे ना, इतकं चंचल आहे. या जगातल्या सगळ्यात चंचल पदार्थांपैकी पहिला क्रमांक मनाचा. किती चंचल सांगू. अगदी तुम्ही माझ्यासमोर बसलात ना, कुणी देवळाला जाऊन आला असेल, कुणी कारखान्यावर चक्कर मारून आला असेल, कुणी सटाण्याला जाऊन आला असेल, कुणी घराचं कुलूप चेक करून आला असेल. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. चंचल पदार्थांपैकी सगळ्यात पहिला क्रमांक मनाचा, दुसरा क्रमांक माकडांचा, तिसरा क्रमांक माशांचा. एकदा झालं असं, प्रभू श्री रामचंद्रांना लंकेमध्ये पोहोचण्याकरता वानरसेना दगडाचा सेतू बांधण्याचं काम करते, आणि वानरसेनेचा दगडाचा सेतू बांधण्याचं काम सुरू आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी पाहिलं, माझ्या वानरसेनेनं दगडाचा सेतू बांधला, मग तो कसा तयार झाला म्हणून पाहण्याकरता प्रभू जरा त्या सेतूवरती जाऊन उभे राहिले. आणि सेतूवरती जाऊन उभं राहिल्यानंतर झालं असं, प्रभू आता इतके सुंदर दिसतात, इतकं सुंदर स्वरूप आहे प्रभू श्री रामचंद्रांचं. ते स्वरूप पाहण्याकरता त्या सागरातले, त्या समुद्रातले जेवढे जेवढे मोठमोठे मासे आहेत ना, ते सगळे मोठमोठे मासे जमा व्हायला लागले. आणि प्रभू श्री रामचंद्रांचं ते रूप इतकं एकाग्रतेने पाहतात, तिथं दृश्य असं निर्माण झालं. मधी एक दगडाचा सेतू आहे, त्यावर प्रभू श्री रामचंद्र उभे, त्यांना पाहण्याकरता आलेले मासे, त्या मोठमोठ्या माशांचे 2 सेतू दोन्ही बाजूला तयार झाले. आणि हे दृश्य पाहिलं वानरसेनेनं समजून घेतलं. म्हणले, आता आपण आपलं काम झटपट करायचं, आता आपण डाव साधून घ्यायचा. काय केलं, वानरसेनेनं माशांच्या पाठीवरून पाय देऊन जायला लागले आणि पुढं दगडाचा सेतू बांधण्याचं काम करतात. आता मध्ये दगडाच्या सेतूवर प्रभू उभे आहेत, दोन्ही बाजूला माशांचा सेतू आहे. वानरसेना माशांच्या सेतूवरून चालून जाते, पुढे सेतू बांधण्याचं काम करते. आणि हे सगळं दृश्य पाहिलं जांबवंतांनी, राहवलं नाही म्हणून प्रभू श्री रामचंद्रांच्या जवळ गेले. आणि प्रभू श्री रामचंद्रांना प्रश्न विचारला. म्हणले, प्रभू मी हे पाहतोय तरी काय काय झालं. म्हणले, थांबवा आधी, हे सगळं थांबवा. म्हणले, काय झालं. काही नाही, मासेही चंचल, माकडंही चंचल. जर समजा माशांचं चंचलत्व उन्मळून आलं, मासे जर जागचे हल्ले, तर तुमची अख्खी वानरसेना पाण्यात बुडत.
प्रभू म्हणले असं होणारच नाही. का होणार नाही? जोपर्यंत मी इथं स्थिर उभा आहे ना तोपर्यंत ते मासे सुद्धा तेवढेच स्थिर राहणार आहेत. याचं कारण काय हो? प्रभू श्री रामचंद्रांचं ते सुंदर रूप पाहण्यामध्ये ते मासे इतके मग्न झाले, इतके एक रूप झाले त्या स्वरूपाशी. त्या माशांची स्थिती अशी झाली, देह भाव हरपला. तुकोबाराय म्हणतात, देवा त्या अवतारामध्ये त्या माशांनी तुझ्याकडे पाहताना जशी स्थिती झाली होती ना तशी स्थिती आता माझी झाली. अभंगाचं दुसरं चरण. देह भाव भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. तुकोबरा देहाला जी स्थिती प्राप्त झाली, देहाची जी स्थिती झाली ती व्यक्त करताना म्हणतात, देवा तुला पाहिला आणि माझा देहात्मभाव नाहीसा झाला, देह भाव हरपला. आपल्या पूर्व इतिहासामध्ये आपण अशी कितीतरी उदाहरणं पाहिलीत तर लक्षात येईल आपल्या, ज्यांनी ज्यांनी श्रीकृष्णाला, ज्यांनी ज्यांनी पांडुरंग परमात्म्याला पूर्णत्वानं पाहिलं त्यांचा देहभाव हरपला. सगळ्यात मोठ्यात मोठं उदाहरण सांगेन पहा मी तुम्हाला. विदुर पत्नी सुलभा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या वतीनं शिष्टाई करता गेले कौरवांच्याकडे, दुर्योधनाच्याकडे. दुर्योधनानं मात्र शिष्टाईचा प्रस्ताव नाकारला. पण नाही काही, श्रीकृष्ण आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय. मग त्याला पंचपक्वान्नाचं भोजन वाढलं आणि सांगितलं, ले प्रभू आमच्याकडे तुम्ही भोजन ग्रहण तरी करा. प्रभूंनी मात्र, श्रीकृष्णानं मात्र ते भोजन नाकारलं. कारण प्रभू जाणत होते जर दुष्टाचं घरचं अन्न खाल्लं तर आपली बुद्धीसुद्धा
आणि उद्धवजींना सोबत घेतलं आणि श्रीकृष्ण परमात्मा निघाले कुणाकडं? उद्धवजी चल विदुरा घर जावे 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 सबरी के बेल सुधांधी के चावल सबरी के बेल सुधांधी के चावल रुचि रुचि भोगन गाव उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजींना सोबत घेतलं श्रीकृष्ण परमात्मा निघाले विदुर काकांच्या घरी. मात्र इकडं झालं असं विदुर नाही घर थे विदुर आणि विदुर काका घरामध्ये नाहीत आणि विदुर पत्नी सुलाबा एकटीच घरामध्ये नेमकीच स्नाना करता बसलेली आणि स्नाना करता बसलेली पहिलाच तांब्या अंगावर घेतला आणि श्रीकृष्णानं बाहेरून दरवाजा वाजवला. कुणी आहे का घरात म्हणून आवाज दिला आणि लगेचच आतून येणं उत्तर दिलं. कोण आलंय विचारलं. कोण आलंय कोण आलंय असं विचारल्यानंतर श्रीकृष्णानं उत्तर दिलं मी श्रीकृष्ण. श्रीकृष्ण असा शब्द कानावरती पडला आणि ओल्या वस्त्रानेशीच बाहेर आली. दरवाजा उघडला. श्रीकृष्णाला आतमध्ये बोलवलं. परमात्म्याला बसण्याकरता पाठ घातला खरा पण त्याला नाही बसवलं पाटावर. ही स्वतःच बसली पाटावर. श्रीकृष्ण परमात्मा मात्र खाली बसले आणि खाली बसल्यानंतर झालं असं आता हे मात्र गप्पा करतायत वार्तालाप सुरू आहे आणि या विदुर पत्नीच्या लक्षात आलं जगाचा मालक आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय मग त्याला काहीतरी भोजन घालावं त्याला काहीतरी भोग लावावं त्याला काहीतरी खाऊ घालावं म्हणून उठली आत गेली स्वयंपाकघरामध्ये. स्वयंपाकघरामध्ये जाऊन पाहते तर देवाला देण्याकरता खाऊ घालण्याकरता काही नाहीच. तुकोबाराय म्हणतात त्या विदुर पत्नी सुलभेची स्थिती अशी झाली असं नाही. माझ्याकडे सुद्धा तो जगाचा मालक पाहुणा म्हणून आला त्याला देण्याकरता माझ्याकडे सुद्धा काही नव्हतंच. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जरजर काय करू उपचार कोप मोडकी जरजर दरदरीत पाण्या माझी रांधी गेल्या कन्या. काय दिलं देवाला? दरदरीत पाण्या माझी रांधी गेल्या कन्या मोडकी बाजावरी माकडाच्या शिजा मुख शुद्धी तुळशी झाडा तुका म्हणे मी दुर्बळ. पाहुणे घरात आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जरजर काय करू उपचार कोप मोडकी जरजर. काय दिलं देवाला? दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कणा. एक सांगू का देवाला देताना आपण किती लाखाचं देतो किती कोटीचं देतो किती महागाचं देतो या सगळ्यापेक्षा किती प्रेमयुक्त अंतकरणानं देतो ना यावर त्याची तृप्तता ठरलेली आहे. म्हणून देवाला देताना लाखाचं महागाचं कोटीचं देण्यापेक्षा प्रेमयुक्त अंतकरणानं शुद्ध भावनेनं द्या म्हणजे आपल्या दिल्यानं तो तृप्त होईल. सद्गुरूच्या बाबतीत सुद्धा हेच आहे अतिथीच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. देताना प्रेमयुक्त अंतकरणानं द्यावं. आणि त्या विदुर पत्नी सुलभेची सुद्धा स्थिती तशी झाली. जगाचा मालक आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय नाही काही घरामध्ये त्या स्वयंपाकघरामध्ये 4-5 सुकलेल्या केळी शिळ्या झालेल्या केळी त्या पडलेल्या त्या उचलल्या त्या घेतल्या आणि परमात्म्याच्या श्रीकृष्णाच्या समोर येऊन बसली आणि श्रीकृष्णाला केळी सोलण्याची सुद्धा कष्ट नकोत म्हणून स्वतःच केळी सोलते. श्रीकृष्णाकडे पाहते आणि खाली केळी सोलण्याची क्रिया करते. तुम्ही खाता का ग माय केळी? दिदी नवरात्रात केळीवरच धडाका होता ना आमचा. केळी खाताना कशी खातो आपण? केळी सोलतो गर खाली टाकतो आणि साल नाही चेक करत होते तुमचा देवभाव हरपला का काय. केळी खाताना आपण कशी खातो? सोलतो साल खाली टाकतो आणि केळी गर. त्या विदुर पत्नी सुलभेने एक चुकी केली. श्रीकृष्णाकडे पाहते आणि त्याच्याकडे पाहता पाहता खाली क्रिया करते मात्र क्रिया कंप्लीट उलटी करते. गर खाली टाकते आणि साल देते. एक सांगू का आपण एखादं काम करीत असताना आपले सद्गुरू आपला तो देव आपल्याकडे पाहतोय का
आपण त्याच्याकडं पाहता पाहता काम करण्यापेक्षा आपण जे काम करतोय ना त्या कामाकडं तो जिथं कुठं असेल तिथून पाहतो असं म्हणून करावं, म्हणजे आपण करीत असलेलं काम नेटकं होतं. माझं बोलणं कळलं तुम्हाला? त्याच्याकडं पाहता पाहता काम करण्यापेक्षा आपण करीत असलेलं काम पाहावं, म्हणजे तो आपल्यावरती प्रसन्न होईल, म्हणजे आपलं काम नेटकं होईल. आणि त्या विदुर पत्नी सुलभेनं हीच चुकी केली. त्याच्याकडं पाहते आणि क्रिया मात्र उलटी करते. घर खाली टाकते, साल देते त्याला खायला. येणं साल द्यावी यात नवल नाही, त्यानं ती साल ग्रहण करावी. असं मात्र इथं यांचं भक्ती सुख सुरू आहे. आणि सुरू असताना भक्ती सोहळा सुरू असताना विदुर काका आले आणि पाहिलं, तिच्या हाताला धरलं बाजूला ओढलं. अगं तुला काही कळतं का? जगाचा मालक आपल्याकडे पाहुणा म्हणून आला, त्याला जेवण नाही, तू केळी सुद्धा नाही, केळीच्या साली खायला देतेस. तिला ओढलं, बाजूला ओढलं आणि स्वतः बसले विदुर काका श्रीकृष्णाच्या समोर. आणि श्रीकृष्णाला केळी सोलून खायला देत आहेत आणि पुन्हा पुन्हा क्षमा मागतायत, माफी मागतायत. प्रभू माफ करा बरं, तुम्हाला पाहिल्यामुळं तिचा देहभाव हरपला, ती वेंधळी झाली आणि आता पुन्हा माझ्या हातून केळी ग्रहण करा म्हणून विनंती करतायत. आता श्रीकृष्ण परमात्म्यानं विदुर काकांना गोड उत्तर द्यावं. खरं सांगू का विदुरजी, ही केळी मी माझ्या हातानं सोलून खाल्ल्यानंतर सुद्धा जेवढा गोडवा प्राप्त झाला नसताना एवढा गोडवा तिनं दिलेल्या सालीमध्ये होता. कुण्या एका कवीनं फार गोड वर्णन केलं पहा. विदुरा घर पाहुणा शहरी आये, विदुरा घर पाहुणा, विदुर नहीं घर थी विदुरानी, देखता व तशा रंग पानी, केला बहुत प्रेम से लाई. काय दिलं? केला बहुत प्रेम से लाई, मात्र उलटी क्रिया केली. गिरी गिरी सब देत गिराई, गिरी गिरी सब देत गिराई, छिलका देत श्याम मुख माही, छिलका देत हरी मुख माही, लागे परम सुहावना आज हरी आए, विदुरा घर पाहुणा आज हरी आए, विदुरा घर पाहुणा आज हरी आए. एक सांगू का, त्याची भक्ती करता करता आपण त्याच्या भक्तीमध्ये वेड हो यात नवल नाही. ज्या दिवशी तो आपल्या भक्तीमध्ये वेडा झाला त्या दिवशी समजावं आपली भक्ती सफल झाली असं म्हणतात. पहा, लक्ष्मणजी प्रभू श्री रामचंद्रांच्या समवेत वनवासामध्ये असताना 14 वर्ष अन्नाचा कणही नाही आणि पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही, तरी मात्र शेवटच्या दिवसापर्यंत सुदृढ राहिले, दष्टपुष्ट राहिले. याचं कारण काय हो? ज्याच्या दर्शनानं, ज्याच्या मुख दर्शनानं, ज्याला पाहिल्यानं या जीवाची तहान भूक शमते, ते प्रभू श्री रामचंद्र अखंडपणे वनवासामध्ये लक्ष्मणजीच्या समोर होते. त्यांना पाहिल्यामुळं तहान भूक हा भावच नाहीसा झाला, हा भावच उरला नाही. महाराजांनी गोड प्रमाण लिहिलं पहा, कृष्णाची ये सुखे नाही भूक तहान. आणि हाच भाव सांगतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सुख दुःख कळो नये सुख दुःख
तहान हरपली भूक तुकोबरा देवाला सांगतायत, देवा तुला पाहिलं आणि तुला पाहिल्यानंतर सुख दुःख मान अपमान तहान भूक या द्वंद्वांचा पूर्णतः नाश झाला, पूर्णतः नाहीसे झाले. मुळात आपलं सुख दुःख कायमचं जावं, सुख दुःख मान अपमान तहान भूक हा भावच नाहीसा व्हावा, याकरिता आधी आपण त्याला पूर्णत्वानं तेवढं समर्पित झालं पाहिजे. आपण सगळं करायला तयार आहे, पण त्या श्रीकृष्णाला, त्या पांडुरंग परमात्माला समर्पित व्हायला तयार नाही, त्याच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार नाही. कारण कुणातरी देवाच्या, कुणातरी सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं म्हटलं की मग आपला मोठेपणा बाजूला ठेवायचा आहे आणि लहानपण धारण करायचं आहे. आपण सगळं करायला तयार आहे, पण आपला मोठेपणा सोडून लहानपण धारण करायला तयार नाही. पुढे एक महान भगवत भक्त, पंढरपूरच्या जवळ असणारा मंगळवेढा नावाचं गाव, आणि या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये राहत असणारे महान भगवत भक्त, महान वारकरी दामाजी पंत त्यांचं नाव. पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा, पहा मंगळवेढा याच मंगळवेढ्यामध्ये राहत असणारे दामाजी पंत अखंडपणे पांडुरंगाची भक्ती करतात, पांडुरंगाचं भजन करतात. आणि त्या काळामध्ये ते दामाजी पंत बिदरच्या बादशहाच्या राज दरबारामध्ये, राज्य कारभारामध्ये अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं काम करतात. आणि त्या काळामध्ये झालं असं, महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडलेला, दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झालेली. पण कुणी एक ब्राह्मण त्या दामाजी पंतांच्याकडे आला आणि आपल्याकडे ब्राह्मण आलाय, ब्राह्मण देवता आपल्या घरी आले म्हणून त्यांना जेवू घालावं, त्यांना भोजन तरी घालावं या आशेनं सांगितलं, पत्नीला सांगितलं. दामाजी पंतांनी म्हणले जेवायला वाढलं त्या ब्राह्मणाला. ब्राह्मण जेवत्या ताटावर बसलेला, मात्र डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात. का रडतायत म्हणून प्रश्न विचारला. दामाजी पंतांनी विचारलं, का हो, जेवत्या ताटावर बसलेत आणि का रडतायत, का रडतायत असं विचारल्यानंतर दामाजी पंतांना त्या ब्राह्मणानं सांगितलं, म्हणले काही नाही, आज मी इथं सुखाने एक भाकर खातोय, यातली चतकूर जरी माझ्या लेकरांना दिली. माझी लेकरं घरी 7-8 दिवसापासून उपाशी आहेत, अन्नाचं कण सुद्धा त्यांच्या पोटात गेलेलं नाही. हे ऐकलं आणि दामाजी पंतांचं हृदय कळवळून उठलं. मुळात संतांचं हृदय असं असतं, संत हृदय नवनीत समाना किंवा मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मुळात वैष्णव वारकरी त्यालाच म्हणावं ज्याला दुसऱ्याचं दुःख जाणून द्या, ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव झाली, दुःख दूर करावं असं वाटलं. दामाजी पंतांना सुद्धा तेच वाटलं. दामाजी पंतांनी त्याचं दुःख ऐकलं आणि याचं दुःख निवारण करण्याकरता आपण काही करू शकतो का, म्हणून दामाजी पंतांनी एक युक्ती केली. आपल्या घरामध्ये जे अन्नधान्य पडलेलं होतं ना, अन्नधान्याची 2-4 पोतडी दिली आणि ब्राह्मणाला सांगितलं, म्हणजे तुमचे घरी लेकरं उपाशी आहेत ना, ही अन्नधान्याची पोतडी घेऊन जा, तुमच्या लेकरांना चांगले खाऊ पिऊ घाला. आता ब्राह्मण निघाला खरा अन्नधान्याची पोतडी घेऊन, पण निघाल्यानंतर रस्त्यातले सगळेच लोक दुष्काळग्रस्त, लोकांनी रस्त्यामध्येच ते अख्खं अन्नधान्य लुटून घेतलं आणि घरापर्यंत जाऊच दिलं नाही, घरापर्यंत पोहोचलेच नाही. मात्र दामाजी पंतांच्या लक्षात आलं, त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं, आता जरी आपल्याला अन्नधान्य मिळालं नाही, आपण घरापर्यंत घेऊन जाऊ शकलो नाही, पुन्हा रडायला लागला. विचार केला, दामाजी पंत दयाळू आहेत, कनवाळू आहेत, कृपाळू आहेत. पुन्हा आला त्यांच्याकडे आणि घडलेला प्रकार सांगितलं. म्हणले, रस्त्यातले लोक, दुष्काळग्रस्त लोक, त्यांनी माझं सगळं अन्नधान्य लुटून घेतलं, पुन्हा मला थोडीशी मदत करता का म्हणून विचारलं. दामाजी पंतांनी लगेचच पुन्हा 2-4 पोतडी दिली, सांगितलं, म्हणले घेऊन जा. आणि त्या मंगळवेढ्याच्या परिसरामध्ये अशी बातमी पसरली, अशी ख्याती पसरली, कुणी एक महान भगवत भक्त आहे, कुणी एक वारकरी आहे आणि फुकट अन्नधान्य वाटतो. आता फुकट मिळतंय म्हणल्यावर आपल्याला तर दम निघाल का, फुकट वाटतोय म्हणल्यावर ही गर्दी मंगळवेढ्यामध्ये. दामाजी पंतांच्या दारात कुणीही जावं, आपली दयनीय स्थिती वर्णन करून सांगावी, दुष्काळग्रस्त स्थिती, दरिद्री स्थिती वर्णन करून सांगावी आणि म्हणावं, दामाजी पंतांना मागावं. आणि दामाजी पंतांनी लगेचच घरातलं अन्नधान्याचं पोतडे काढून द्यावीत. वाटतात येईल त्याला, वाटतात येईल त्याला देतात. पाहता पाहता अख्खं घरातलं अन्नधान्य संपलं. आता काय करावं, येणाऱ्यांची संख्या मात्र वाढते आहे. म्हणून दामाजी पंतांनी लक्षात आलं, म्हणजे आजही आपल्या घरातलं अन्नधान्य संपलं असं तरी आपण बिदरच्या बादशहाच्या राज्य दरबारामध्ये, राज्य कारभारामध्ये अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं काम करतो ना, आता त्याचा लाभ करून घ्यायचा, आता त्याचा फायदा करून घ्यायचा. तत्क्षणी दामाजी पंतांनी ते अन्नधान्याचं कोठार लोकांकरता मोकळं करून दिलं आणि मुक्त करून दिलं आणि येईल त्या प्रत्येकाला फुकट धान्य वाटू लागले. आता येणाऱ्यांची संख्या वाढते, फुकट धान्य वाटतात. आणि ही बातमी गेली बिदरच्या बादशहाच्या कानावरती. बादशहाच्या कानावर बातमी आल्यानंतर बादशहानं विचार केला. बादशहा मात्र चौथाला चिडला.
म्हणजे हा माझ्या मुत्सद्दीमध्ये काम करतो, हा माझ्या राजदरबारामध्ये काम करतो, मात्र माझ्या परवानगीशिवाय यानं अन्नधान्य कोठाराचं का मुक्त करून दिलं आणि वर फुकट धान्य वाटतोय का, याला मी जिवंत सोडतोच कसा. आणि मला लक्षात आलं नाही बाबा, काही चुकत असेल सांगा बरं. हा, आणि त्या बिदरच्या बादशहानं सांगितलं, सेवकांना आज्ञा केली, म्हणले काय करा तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि दामाजीला माझ्याकडे कैद करून आणा. असं म्हणल्यानंतर 2 सेवक आले, दामाजी पंतांना राजाची आज्ञा सांगितली आणि दामाजी पंतांना कैद केलं. आणि आता मात्र दामाजी पंतांनी विचार केला, हा बिदरचा बादशाह इतका बेकार आहे, त्यानं जर आपल्याला समोर पाहिलं तर त्याच्या परवानगीशिवाय आपण याचा अन्नधान्य कोठार लोकांना मोकळं करून दिलंय, फुकट वाटले म्हणल्यावर हा काय आपल्याला जिवंत सोडायचा नाही. आणि मग दामाजी पंतांनी मात्र मनाचा निर्धार केला, जाता जाता नाही काही एकदा आपल्या पांडुरंगाचं दर्शन तरी करून जाऊ. म्हणून सेवकांना विनंती केली, त्या बादशहाच्या सैनिकांना सांगितलं, म्हणले तुम्ही मला तुमच्या बादशहाकडे घेऊन चाललात ना, एकदा मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. म्हणून पंढरपुरामध्ये गेले, पांडुरंगाच्या समोर उभे. आणि आता दामाजी पंतांनी आपली करुणा, आपली प्रार्थना पांडुरंगासमोर मांडली आणि सांगितलं, म्हणले पांडुरंगा खरंच माझं चुकलं का रे, दुसऱ्याचं दुःख जाणून त्याचं दुःख निवारण करण्याकरता एखाद्यानं काही करावं, हाच तर खरा वैष्णव धर्म आहे, हाच तर खरा वारकऱ्याचा धर्म आहे. वैष्णव जाणतो तेने काही जे पीड पराई जाणे रे. वैष्णव म्हणावं कुणाला, जो दुसऱ्याची पीडा जाणतो. मी तेच केलं ना रे देवा. दामाजी पंता देवा जया जया वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, जया वैष्णव तो जया. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, यानिक प्रमाद वैष्णवाची व्याख्या सांगितली पहा महाराजांनी. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, जो देवावरती अखंडपणे प्रेम करतो, अख्खी माया त्यानं देवावरती. आपली सगळ्यांची माया कुठे आहे, कशावर आहे, संसारावर. पण संतांची, वैष्णवांची, खऱ्या वारकऱ्याची, खऱ्या साधकाची माया मात्र अख्खी देवावर, अख्खी देवावर प्रेम करतात, देवावर माया लावतात. मला सांगायचं आहे नक्की काय, वैष्णवाची व्याख्या सांगितली, जे दुसऱ्याचं दुःख जाणतात त्यांना म्हणावं, जे दुसऱ्याचं दुःख निवारण करू पाहतात त्यांना म्हणावं वैष्णव. दामाजी पंतांनी देवाला म्हणावं, देवा मी तेच केलं रे, वैष्णव धर्माचं पालन केलं, त्यांचं दुःख जाणलं, या दुष्काळग्रस्त लोकांचं दुःख जाणलं, त्यांचं दुःख निवारण करू पाहिलं. खरंच माझं चुकलं असेल तर तूच मला शिक्षा कर, इतर कोणी त्या बादशहानं मला का शिक्षा करावी. म्हणून दामाजी पंतांनी पूर्णत्वानं त्याच्यावर साकडं घातलं आणि पूर्णत्वानं त्याच्यावर भार घातला. देवा आता काय निर्णय घ्यायचा तो तुझा तू घे. पूर्णत्वानं त्याला समर्पित झाले आणि त्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं, मस्तक आपटलं. तो इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्याच्या सुद्धा हृदयाला पाझर फुटला. सगुण रूप, ते विटेवर नटलेलं रूप मात्र दामाजी पंतांच्या समोर आहे आणि त्या रूपातलं चैतन्य मात्र गेलं त्या बादशहाच्या दरबारामध्ये. नेसला मलिन चिंधोटे घेतले हातामध्ये काठी, घोंगडी टाकुनी पाठी, टाकुनी पाठी, टाकुनी पाठी. बरोबर आहे, पण कधी कधी म्हणलं तर चुकीचं ठरतंय. मला आज मी कीर्तन करताना मला आज अगदी आनंद वाटतो बरं. ही सगळी ज्ञानाने इतकी श्रेष्ठ मंडळी आहेत, तरी मात्र आज या लेकराचं इतकं पूर्णत्वाने, इतकं अंतकरणपूर्वक ऐकतात ना. बाबा इतके ज्ञानी आहेत, बापू इतके ज्ञानी आहेत, आणि एक एक प्रमाणाकडं इतकं लक्ष आहे. मी माझं प्रमाण विसरले तरी त्यांच्याकडे पाहून मला बरोबर आठवते. तुमच्या सर्वांच्या चरणावरती पुन्हा पुन्हा नतमस्तक. नेसला मलिन चिंधोटे, त्या जगाच्या मालकानं दामाजी पंतांच्या नोकराचं रूप धारण केलं आणि राजाच्या दरबारामध्ये
नोकराचं रूप धारण करून हातामध्ये पैशांचा पुरचंड आहे, एका हातामध्ये पत्र आहे आणि राजाच्या दरबारामध्ये गेला आणि राजा सिंहासनावर बसलेला, एका बाजूला प्रधानजी बसलेले, एका बाजूला खजिनदार बसलेला, नोकराचं रूप धारण करून गेलेला हा जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा नोकर बनून गेला. दामाजी पंतांचा नोकर आलोय मी म्हणून सांगितलं. राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर राजाला मुजरा घातला आणि पत्र दिलं प्रधानजीच्या हातात आणि ते पैशांचं पुरचुंड दिलं खजिनदाराच्या हातात. आता खजिनदाराच्या हातामध्ये पैशांचं पुरचुंड दिलं, पत्र दिलं. प्रधानजीनं पत्र उघडलं ना वाचायला सुरुवात केली. आता पत्रामध्ये लिहिलेलं आहे, मी दामाजी पंत आपल्या मुत्सद्दीमध्ये अन्नधान्य कोठार सांभाळण्याचं कार्य करतो. या महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली म्हणून लोकांमध्ये या जनतेमध्ये तुमची ख्याती पसरावी या दृष्टीनं येणाऱ्या प्रत्येक याचकाला, येणाऱ्या प्रत्येक दुष्काळग्रस्त लोकाला प्रतिरूपी पायली असं या दरानं 700 खंडी धान्य विकलं आणि विकलेल्या धान्याची हिशोब नोकराकडे पाठवला आहे. आपला हिशोब करून घ्यावा आणि पैसे मिळाल्याची पोचपावती मिळावी. आपला विश्वासू दामाजी पंत आणि खाली सही केलेली. आता मला खरं सांगा बरं, पत्र लिहिणार कोण? हां, नाव कोणाचं टाकलं, सही कोणाची केली? या अखिल विश्वाचा कार्यभार सांभाळताना त्याचं काम असंच आहे, सगळं करणारा. पण नाव कोणाचं? माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? सगळा या विश्वाचा कार्यभार सांभाळणारा तो, अखिल विश्वाचं कार्य करणारा तो, पण नाव मात्र तुमचं माझं प्रत्येकाचं दिलंय. दामाजी पंतांचं कार्य करताना सुद्धा अख्खं कार्य करणारा तो, अख्खी लीला करणारा तो, पण नाव मात्र दामाजी पंतांचं टाकलं. आणि नोकराचं रूप धारण करून आलेला तो नोकर पाहिला आणि खजिनदारानं पैसे मोजायला सुरुवात केली. एवढूसा पुरचंड दिसतंय, हिशोब सगळा करून घेतला तरी मात्र एवढूशा पुरचंड्यात पुन्हा पैसे उरलेच. मुळात तुका म्हणे पोते देवे भरिले नो हे रीते, आणि उरलेलं पैशाचं पुरचंड दिलं पुन्हा. आता राजा ही सगळी गंमत पाहतोय बरं. पैशांचं पुरचंड दिसताना एवढंच, हा असा नक्की कोणता नोकर आला, असा नक्की कोणता नोकर पाठवला म्हणून राजानं कुतूहला त्या नोकराकडे पाहिलं आणि विचारलं, म्हणले कोण रे तू, पहिल्यांदाच आलास, आतापर्यंत पाहिलं नाही कधी तुला, काय नाव तुझं? आता नाव विचारल्यानंतर मग देवालाच ठक पडला, आता याला नाव सांगू तर नक्की काय सांगू, कारण त्यांच्या परवानगीशिवाय नोकर बनून आलाय ना. देवानं विचार केला, यांना नाव सांगताना आता असं काहीतरी नाव सांगायचं की यांना ओळख तर नाही पटली पाहिजे, पण दामाजी पंतांना ओळख पटली पाहिजे. मग दामाजी पंतांनी विचार केला, दामाजी पंतांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी वात्सल्य भाव आहे ना, मग यांना नाव सांगताना तू सुद्धा तसंच सांगितलं. नाव सांगितलं राजाला, विठू नाईक, मी विठू नाईक असं नाव सांगितलं आणि सहज स्मित हास्य केलं. राजाकडे पाहून त्या नोकराच्या रूपामध्ये असणाऱ्या पांडुरंगानं स्मित हास्य केलं आणि ते हास्य पाहिलं त्या राजानं. इतका क्रूर वृत्तीचा, दृष्ट प्रवृत्तीचा तो राजा, पण स्मित हास्य करताना नोकराच्या स्वरूपात असणाऱ्या पांडुरंगाला पाहिलं आणि अशी समाधी लागली, मूर्छित होऊन पडला जागच्या जागीच. 1 तास झाले, 2 तास झाले, 2-3 तासानंतर कसा बसा आला शुद्धीवर. पात्र शुद्धीवर आल्यावर येईल त्या प्रत्येक नोकराला, प्रत्येक सेवकाला विचारतोय, अरे कहा है वो विठू, अरे कहा है वो विठू, कौन सा विठू म्हणून अख्ख्या राजदरबारामध्ये गोंधळ उडाला. त्या राजदरबारामधल्या सगळ्या सेवकांनी काय केलं, त्या राजदरबारामध्ये जेवढी आजूबाजूला विठू नावाचे नोकर होते ना, विठू नावाचे माणसं होते ना, ते एकेकाला धरून आणतायत आणि राजाच्या समोर हजर करतायत. ये विठू क्या. राजानं म्हणावं, अरे ये विठू नाही, वो विठू. आता मला खरं सांगा, तो विठू यांच्या हाती लागण्याजोगा आहे का? योगी यांचे ध्यानी ध्याता ना तुळसी तो, आणि तो विठू. ह्या सगळा गडबड गोंधळ सुरू असताना राजानं त्या विठूची चौकशी करावी आणि हा सगळा गडबड गोंधळ सुरू असताना तेवढ्यात दामाजी पंतानं घेऊन ते 2 नोकर आले राजदरबारामध्ये आणि लांबूनच पाहिलं. राजानं आज्ञा केली, म्हणले अरे सोडा त्याला, त्यानं आपला सगळा हिशोब चुकता केलाय, त्याला सोडा म्हणता राजा सिंहासनावरून उठला, दामाजी पंतांच्याकडे पळत सुटला आणि दामाजी पंतांच्या समोर हात जोडून उभा आहे. दामाजी, मी तुमच्या कार्यावरती अतिप्रसन्न आहे, मी तुमच्या कारकिर्दीवरती अतिप्रसन्न आहे. तुम्हाला आता मी पगार वाढवून देतो, तुम्हाला आता मी चांगल्या पोस्टवर नोकरी देतो, फक्त मला एकदा तो विठू दाखवा. आता कोणता विठू बरं? दामाजी पंतांना प्रश्न विचारला, प्रश्न पडला. म्हणजे जो विठू मला मान्य आहे
ज्या विठूवर मी प्रेम करतो तो तर यांना मान्य नाही. मग नक्की कोण्या विठूची बात करतायत हे म्हणून विचारलं आणि प्रधानजींनी पत्र दिलं दामाजी पंतांच्या हातामध्ये. घडलेला सगळा प्रकार सांगितला दामाजी पंतांना आणि दामाजी पंतांनी ते पत्र वाचल्यानंतर शरीर धरणीवरती लोटलं, ढसा रडायला लागले. विचार केला, माझ्या या कामामुळे, माझ्या या कारकिर्दीमुळे जर जगाच्या मालकाला, विश्वाच्या मालकाला माझ्या नोकराचं रूप धारण करून राजाच्या दरबारामध्ये यावं लागत असेल तर मी हे काम करूच कशाला. म्हणून तत्क्षणी क्षणी त्या कामावरती राजीनामा दिला आणि त्या क्षणापासून आजीवन पांडुरंगाची भक्ती केली, पांडुरंगाची सेवा केली. मला या संपूर्ण चरित्रातून सांगायचं आहे नक्की काय, आपण पूर्णत्वानं त्याला समर्पित झालो की तो विश्वाचा मालक आपला कैवारी होतो. मात्र त्याकरिता तेवढं पूर्णत्वानं समर्पित झालं पाहिजे. किती पूर्णत्वानं समर्पित व्हावं. गोकुळातल्या गवळणी पूर्णत्वानं समर्पित झाल्या. पहा, त्या गोकुळातल्या गवळणी नटायच्या ना, त्या गोकुळातल्या गवळणी त्या नटायच्या सुद्धा श्रीकृष्णा करतात. तुम्ही नटता का ग माय? तुम्ही मेकअप करता ना? दीदी आम्ही मेकअपचं ताणच घेत नाही. आम्ही पार्लरमध्ये जातो, 2 तास बसतो आणि तिकडून भूत बनून येतो. त्या गोकुळातल्या गवळणी श्रीकृष्णा करता नटत होत्या, स्वतःच मेकअप करीत होत्या. पण मेकअप करता करता त्याचंच ध्यान करीत होत्या. परिणाम असा झाला, मेकअप सुद्धा उलटा करीत होत्या. ओठ में कुंकू नयन में मिश्री सिर पे काजल लगाते रही. तुम्ही असंच करता का? ओठ में कुंकू नयन में मिश्री सिर पे काजल लगाते रही. एक गवळण तर म्हणे बाजारामध्ये गेली आणि बाजारामध्ये तो नटखट श्रीकृष्ण कन्हैया दिसला. त्याला पाहिलं आणि ती गवळण घरी जाण्याचा रस्ताच विसरली. मैं तो भूल गई घर जाने की बात, गोरस बेचने आई हाट. मैं तो भूल गई घर जाने की बात. घरी जाण्याचा रस्ता विसरली आणि तीच गवळण भेटली तुकोबरायांना. तुकोबरायांना भेटल्यानंतर त्या गवळणीनं सांगितलं, म्हणले तुकोबा, त्या श्रीकृष्णाला पाहिलं, त्या मनमोहन नटखट कानाला पाहिलं आणि मैं तो भूल गई घर जाणे की बाट, आता कैसे जाऊ गरा नभे बरा हा लौकिक. आता मात्र घरी लेट गेल्यानंतर घरची कुटी खातील, हा सगळा गोंधळ, हा सगळा कार्यक्रम होणार आहे. मग मला काहीतरी उपाय सांगा. असं त्या गवळणीनं संवाद करता करता तुकोबाराने त्या गवळणीला सांगावं, अगं तू घरी जाण्याचा रस्ता विसरलीस खरी, पण तुझ्या घराकडे जायला काही एकच रस्ता होता का? एवढे 4-5 रस्ते होते ना. कोण्या एका रस्त्याने निघाली असती, लेट का होईना पण घरी तरी पोहोचली असती. पुन्हा एकदा उपाय सांगावा ना. तुकोबाराने त्या गवळणीला, अगं एक कारण म्हणले, या बाजारामध्ये तुझ्या घरचं, तुझ्या गावचं एखादा माणूस आला असेल ना, त्याच्या मागं मागं जरी तू गेलीस तरी लेट का होईना पण घरी पोहोचशील. असं सांगितल्यानंतर त्या गवळणीनं तुकोबारायांना गोड उत्तर द्यावं, तुकोबा खरं सांगू का, आता त्याला पाहिल्यानंतर, त्याचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा घराकडे जाण्याची इच्छाच उरली नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नोहे परती तुका
पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला विठ्ठला अशीच टाळी वाजून गोड भजन करा विठोबा खरं सांगा बरं कोणी कोणी भजन केलं आ फक्त पाहत होते दीदी किती हार घालून येते आतापर्यंत कोणी केलं असेल किंवा नसेल पण एकदा मात्र भगवान भोलेनाथांचं गोड प्रेमानं भजन करायचं नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नरेश्वराय शिव नरेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नरेश्वराय
शिव नागेश्वरा हर हर भोले नमः शिवाय अनेक कृपाय स्वामी अनेक कृपाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेन्द्रहराय त्रिलोचनाय पुष्पांगरागाय महेश्वराय नित्याय सुधाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः किशोर चंद्रशेखरे नदी प्रतिक्षणम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये खरं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगावरती मी बोलावं या पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे. पण गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपेचे महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर माझं या व्यासपीठावरती उभं राहण्याचं आद्य कर्तव्य म्हणजे माझ्या सद्गुरूंची महती या जगतामध्ये पसरवणं. माझे सद्गुरू परमपूज्य संत स्वामी कृपेचे महाराज कितीतरी भाविक या गावातले स्वामीजींकडे येतात. स्वामीजींचे शिष्य आहेत, स्वामीजींचे भक्त आहेत, स्वामीजींचं कार्य तसं सगळ्यांना माहिती आहे. आपल्या संसारिक जीवनातली कोणतीही समस्या असेल तरी त्या प्रत्येक समस्येचं स्वामीजी विनामूल्य निवारण करतात. मुळात स्वामीजी म्हणजे या कलियुगामध्ये अवतरित झालेले महान संत पुरुष, महान संत विभूतीचं फक्त कार्य मात्र यावेळी त्यांनी थोडंसं बदललं. अवतार कार्य त्यांचं असं आहे. स्वामीजींचं म्हणणं असं आहे, तुम्ही सगळी संसाराची संकट दूर करता करता संसारामध्ये इतकी गुरफटतात की त्या परमात्म्याचं भजन करायचंच विसरतात. मग त्या तुमच्या फाटक्या संसाराची ठिगळं मी जोडतो, तुमच्या संसारातली संकट मी दूर करतो, पण तुम्ही कसं तरी परमार्थाला लागा असं म्हणतात. एकदा तरी काशीला जावं, एकदा तरी पंढरीला जावं, निश्चितपणे जावंच. तिथे गेल्याशिवाय या जीवाला तरणपाय नाही, या जीवाचं सार्थक नाही. पण सांगेन पहा मी तुम्हाला, एकदा तरी तुम्ही तुलसीगडावर स्वामीजींच्या दर्शनाकरता या. स्वामीजींचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काशी आणि पंढरपूर दोन्ही एकाच ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही. एक सांगेन मात्र, अनेक तरुण मित्रमंडळ या ठिकाणी माझे भावंड बसलेले आहेत. त्यांच्या अग्रहास्तावर त्यांच्या अट्टहासानं अगदी मागेच गणपती उत्सवामध्ये, नवरात्र उत्सवामध्ये म्हणले होते सगळे की दीदीचं कीर्तन आत्ताच ठेवा. गोरख महाराजांची भेट घेतली. महाराज म्हणले असं करू आपण सप्ताहातच ठेवू. आणि मग झालेलं हे सगळं नियोजन. फक्त माझ्या इथं बसलेल्या प्रत्येक तरुण भावंडांना या बहिणीची विनंती अशी आहे, तुम्ही पारमार्थिक कार्य करतात, आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करतात, हे असंच अविरतपणे सुरू ठेवा. मला वाटतं या वर्ष म्हणजे या सप्ताहाचं 24वं वर्ष आहे नाही का, म्हणजे 2 तप पूर्ण झालीत आता आणि 3रा तपाला सुरुवात होणार आहे. आणि असं सांगितलं जातं बरं, 12 वर्ष जर सद्गुरूची सेवा केली तर एक अभ्यास मिळायचा. पूर्वी आपल्याला मात्र सद्गुरू सहजपणे मिळतात, सहजपणे अभ्यास देतात. तेवढा अभ्यास जपा, सगळा परमार्थ, सगळा नामजप सुरू ठेवा. आणि प्रत्येक तरुण भावंडाला या बहिणीची विनंती अशी आहे, तुम्ही या समाजामध्ये कार्य करीत असताना असं काहीतरी कार्य करा, अशी काहीतरी कर्तबगारी करा की आपल्या कर्तबगारीमुळे, आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या बापाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला आपला अभिमान वाटेल. आणि त्यांची कर्तबगारी निश्चितपणे घडवण्याचं काम तुमचं आहे बरं का माय मावल्यांनो. असं घडवा आपल्या लेकराला, जसं जिजाऊ मासाहेबानं शिवबा राजाला घडवलं. कसं घडवलं बरं? जिजाऊ मासाहेबानं शिवबा राजाला जवळ घ्यावं आणि बसवावं, मांडीवर बसवावं आणि म्हणावं, शिवबा मी तुम्हाला रामाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला कृष्णाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला महापराक्रमी महाबलाढ्य असणाऱ्या भीमाची गोष्ट सांगते.
श्रीरामाने रावण वधेला लढुनी वानरा वीर जमवुनी घे स्वतंत्रता कंसाच्या पासुनी गोविंद गोप जमवुनी तू तसा वीर होशील का तलवार करे धरशील का जमवुनी मावळे गडका रणिव धावया देश शत्रूचा मेळा उठ रे उठ शिवराया. मला वाटतं या जगतामध्ये उठवणं जागवणं ही क्रिया जर कोणाची असेल ना तर ती संतांची. जगजोगी जगजोगी जिजाऊ मासाहेबांनी संतांची भूमिका बजावली शिवराजांच्या बाबतीत. आपलं लेकरू आपल्याला त्रास द्यायला लागला ना माय आपण त्याला झोडीमध्ये घालतो त्याला झोके देतो आणि झोपी लावतो. जिजाऊ मासाहेबांना ते नाही केलं. गुणी बाळपुरे निजाता करी सखया उठ रे उठ शिवराया. शिवराजांना वेळी जागा केलं योग्य सुसंस्कारांनी सजवलं परिणाम या महाराष्ट्राच्या मातीला शिवराजांच्या रूपाने एक गोड रत्न प्राप्त झालं. पहा शिवबा वीर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा साऱ्या शत्रूंच्या माना उडवून झेंडा भगवा फडकविला झेंडा भगवा फडकविला या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्राची शान शिवबा या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शिवबान किरीटापरी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. फक्त शिवराजांचे गाणे म्हणून चालणार नाही बरं. शिवराजांचे विचार डोक्यात घाला म्हणजे खऱ्या अर्थानं आपला परमार्थ म्हणजे महाराष्ट्र घडेल. आजच्या संकीर्तन सेवेकरता सुंदर अशी गायनाची वादनाची साथ ज्यांची आपल्याला लाभते आहे. हरिभक्तपरायण या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बबलू महाराज हरिभक्तपरायण तुलसीदास महाराज हरिभक्तपरायण रमेश महाराज हरिभक्तपरायण चक्रधर महाराज महाराजांचे सर्वच मुन्ना महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे नारायण महाराज मच्छिंद्र महाराज ही सगळी अशी आहेत ना यांच्याकडे आल्या म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा दिसली म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते. यांच्यामध्ये मी जेव्हा येऊन उभी राहते ना मला खरं गायनाचं स्वराचं कशाचं ज्ञान नाही पण यांच्यामध्ये आले की असं वाटतं आता आपलेच माणसे कसं केलं तरी. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. एकदा जोरात टाळी वाजवा या बाळगोपाळांच्या करता. इतकी गोड उभे इतकी गोड टाळ वाजवतात. यांनी तुमचं भविष्य सुरक्षित केलंय बरं. तुम्हाला माझं बोलणं लक्षात आलं का? ती इथं उभे राहिलेत आज टाळ वाजवत आहेत याचा अर्थ तुमचं भविष्य सुरक्षित. हां म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या लेकरांकरता जोरात टाळी वाजवा. आमच्या दिदी तनुजा दिदी ना तनुजा दिदी करता जोरात टाळी वाजवा. लोणेरल्या होत्या दिदी त्या असल्याने की स्टेजवरचं वातावरण व्यासपीठावरचं वातावरण अगदी प्रफुल्लित राहतं.
मी जर तुम्हाला ही स्टेज ही व्यासपीठ जर कशामुळे सुंदर दिसत असेल तर विणेकरीताई आणि आपल्या चौकदार महाराजांकरता जोरात टाळी वाजवा. सुंदर अशी पखवाजाची साथ ज्यांची आपल्याला लाभते आहे. इथं एक नाही 2 पखवाज वादक उपस्थित आहे. गौतम 3 हा 4 आता हे सगळे परिपूर्ण आहेत त्यामुळं मस्तच येणार नाही. गौतम महाराजांच्या करता जरा जोरात टाळी वाजवा. रोजचीच आपल्याला मृदुंगाची साथ ज्यांची लाभते. खरं तर ते आल्यानंतर ते लगेच बाजूला झाले. महाराजांना सांगितलं म्हणले तुम्ही याच्याकरता सुद्धा उदाहरण करायला लागतं बरं. आबा महाराजांच्या करता जोरात टाळी वाजवा. महाराजांचे हे आभार. आणि सुंदर असे सावंत सुदाम या ठिकाणी सुदाम महाराज उपस्थित आहेत. हा महाराज आले होते आधी पुढं बसले नंतर मागे बसले त्याच्यामुळे मला ध्यानच नाही राहिलं. बाबांच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होते. बापूंच्या चरणावरती भास्कर बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण नाना महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती अनेक सगळीच ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि सुंदर असे साऊंड सिस्टीम खिरमाणीचे ग्रामस्थही या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्याच करता जोरात टाळी वाजवा. परिसरातून आलेले सगळेच खामखेड्यावरूनही आलेले आहेत. सगळ्यांच्याच चरणावरती नतमस्तक. सगळ्यांचेच आभार. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे वडनेरची ना हां खुशाल महाराज त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. इतकं सहज मला गायन येत नाही पण सिस्टीमचा आवाज ऐकल्यावर मला करावं वाटलं जरासं गायन करावं. आता सुंदर अशी साऊंड सिस्टम ऑपरेटिंग ज्यांनी केली दादांचे हे आभार. दादांचे हे चरणावरती नतमस्तक. आणि ज्यांच्या अनुषंगानं ही सेवा माझ्या पकडे सुपूर्त झाली. हरिभक्त पारायण गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होते. आणि आजच्या कार्यक्रमाचं शूटिंग चित्रीकरण जे करतायत चॅनलचं नाव कैवल्य साम्राज्य. चॅनलचं नाव सुद्धा किती गोड आहे. ज्ञानोबरायांची आठवण झाली लगेच. कैवल्य साम्राज्य जोरात टाळी वाजवा. जर चुकून कोणी लेट आला असेल चुकून कुणाला डुकला लागला असेल तर फक्त चॅनल उघडा आणि पुन्हा कीर्तन पहा. सोय केली त्यांनी. दादांचे हे आभार. आणि कुणाचं नाव जर चुकीनं राहिलं असेल आणि विशेष तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य अविरतपणे 24 वर्ष सुरू राहिलं हे तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीच. पुन्हा हे कार्य अविरतपणे सुरू राहो ही परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. आणि एकदा आपल्या गावकरी ग्रामस्थांच्या करता सप्ताह कमिटी करता जोरात टाळी वाजवा. आजचं संत भोजन ज्यांच्याकडे होतं असे दुपारचे अन्नदाते जिभाऊ आनंद निकम आणि सायंकाळचे अन्नदाते केदा पुंडलिक निकम दोघाही नव्हे या 7ही दिवसांमध्ये ज्यांच्याकडून अन्नदान घडतंय त्या सगळ्याच अन्नदातांकरता जोरात टाळी वाजवा. त्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि आजची कीर्तन सेवा ज्यांनी स्वीकारली शिवछत्रपती मित्रमंडळ विठेवाडी या मित्रमंडळाकरता पुन्हा टाळी वाजवा. निश्चितपणे माणिक तात्या कुठं बसलेत बरं. हां त्यांनी मला आधीच सांगितलं होतं दीदी 11:30 वाजले तरी टेन्शन घेऊ नको. तुम्ही म्हणताल दीदी तू त्यांचा शब्द अगदी परफेक्ट पाहिलात. मला खरं घड्याळकडे लक्ष नव्हतं बरं. इतकं सुंदर वातावरण असं वाटतं आता पुन्हा अभंग घ्यान पुन्हा पुढचे 2 तास नाही का. तुम्ही कटाळले वाटतं. तुम्ही भय सुद्धा मला ना. पुन्हा आपल्या या छत्रपती मित्रमंडळाकरता जोरात टाळी वाजवा. सर्वांचेच आभार. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा माझ्या वाणीचा दोष. जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे असं म्हणून कायम स्मरणात ठेवा. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण. विशेष माझ्याकडून एक सांगायचं राहिलं. माझे वडील आज माझ्यासोबत आलेले नाहीत. अण्णा माझा भाऊ आणि माझे सुनील काका. एक सांगेन फक्त 2 जास्तच वेळ झालाय पण काकांचं सकाळी असं झालं होतं चालत्या ट्रॅक्टरवरून ते खाली पडले आणि पाय ट्रॅक्टरच्या खाली गेला. आता कसे वाचले ते त्या परमात्म्याला आणि त्यांनाच माहिती. निश्चितपणे आजच्या कीर्तनाला देवाला आणायचं होतं आणि बसवायचं होतं त्यांना म्हणून आज माझ्यासमोर बसलेले आहेत. अखंडपणे अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे माझ्यावरती प्रेम करणारे माझे अण्णा माझे वडील माझ्यासोबत कधी असतील किंवा नाही पण काका मात्र रोज माझ्यासोबत अजिबात कटाळ करीत नाही. जिथं जाईन मी तिथं माझ्यासोबत आहेत. काकांच्याही चरणावरती नतमस्तक. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती राया